जय जिजाऊ। मी राहुल पोकळे, राष्ट्रसेवा समूहाचा संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता। आज विषय पाण्याचा आहे। पाण्याचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे। आपल्या सर्वांची तहान भागवणे आता इथून पुढच्या काळामध्ये अवघड होत चाललेलं आहे। यासाठी आपल्या सर्वांनाच म्हणजे राजकीय शासकीय व्यवस्थेसहित सर्वांना त्याच्यावरती खूप आत्मचिंतन करण्याची गरज आहे। आपण वेळीच आता जागं व्हावं लागेल। पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत, खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर, यामधून पुणे शहराला साधारणतः 18-18.5 TMC पाणी सप्लाय होतो व 2 TMC पाणी पुणे शहरासाठी लागतं। ते पाणी पवना आणि भामा आसखेडच्या धरणातून घेतलं जातं। अशा प्रकारे 21 TMC पाण्याची गरज पुणे या 4+2 या 6 धरणांमधून सध्या भागवत आहे। नवीन समाविष्ट जी 32-34 गावं आहेत यांचा विचार करता ही गरज आता पुढच्या काळात भागणार नाही। अजून पाण्याची गरज तीव्र स्वरूपात निर्माण झालेली आहे। या 4 धरणाचा मिळून 28 ते 29 TMC पाणी साठा असतो आणि त्यातील निव्वळ 21 TMC पाणी साठा पुणे महापालिका वापरते। बाकी ठिकाणी शेतीला व बाकी ठिकाणच्या इतर जिल्ह्यामध्ये पाणी जागतं ते पाणी पुरवण्यामध्ये आता कमालीचा समस्या निर्माण झालेली आहे। हे सगळे पाहता आपल्याकडे एक म्हण आहे, आडात नाही तर पोऱ्यात करून यायचं। आता आडातलं पाणी संपायला लागलंय, त्यामुळे आपल्या सर्वांनाच याच्यावरती गंभीर व्हावं लागेल व नवीन सोर्सेस कसे निर्माण करता येतील किंवा पाण्याची बचत कशा प्रकारे करता येईल या बाबतीत गांभीर्याने घ्यावं लागणार आहे। दिवसेंदिवस पुण्याचं वाढलेलं क्षेत्र, पुण्याच्या वाढलेला रहिवास क्षेत्र, पुण्याची एकूण लोकसंख्या पाहता पुण्याला या 4 आणि 2 या धरणांचं पाणी पुरणार नाही। मुळशी धरणाचं पाण्याची मागणी आता आपण करत आहोत व त्या माध्यमातून पाण्याची गरज भागवायचा प्रयत्न करत आहोत। परंतु ही गरज पुढच्या काळामध्ये किती भागवली जाईल याविषयी शंका आहे। यासाठी आपण सर्वांनी जागरूक व्हायला गरज आहे। आपण पुढच्या काळामध्ये असा एक अहवाल आहे, 2050 पर्यंत अंदाजे 20 कोटी लोक पाणी मिळत नाही म्हणून आपलं गाव, आपला जिल्हा, आपला देश सोडून जायच्या तयारीत आहे। अशा प्रकारचा एक अहवाल आत्ता सध्या प्रकाशित झालेला आहे। त्या माध्यमाचा विचार करता पाण्याचं पुढच्या काळातली आव्हानं ही खूप मोठी बिकट असणार आहे। पूर्वी पाण्याच्या संघर्षावरनं या जगाला बुद्ध मिळाला, तर काही ठिकाणी पाण्याच्या वाटपावरनं ग्रामपंचायतमध्ये मापामध्ये पाप केलं जातं, आम्हाला पाणी दिलं जात नाही म्हणून चिडून जाऊन अनेकांनी वाद घातलेत। एकाने तर जाऊन मंदिरातल्या मूर्त्या फोडल्या होत्या। अशा प्रकारे ज्या पाण्याने जगाला बुद्ध दिला तेच पाणी पुढच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला लढायला भाग पाडेल की काय, अशी परिस्थिती संपूर्ण जगभर, भारतभर सगळीकडे आता निर्माण होत आहे। यासाठी आपणच काही गांभीर्याने पावलं उचलण्याची व चिंतन करण्याची अतिशय गरज आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं ही खूप काळ तुम्हाला पुरू शकणार नाहीत। यासाठी उपलब्ध असणारे आपल्या भागातले सोर्स शोधून त्या ठिकाणाहून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी कसं उपलब्ध होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। अनेक बिल्डर या ठिकाणी पुण्यामध्ये NOC मिळेपर्यंत, कंप्लीशन सर्टिफिकेट मिळेपर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम करतात। एकदा का कंप्लीशन सर्टिफिकेट मिळालं की त्यानंतर ह्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचं पुढे काय झालं तो बिल्डरही पाहत नाही आणि सोसायटी देखील त्या बाबतीमध्ये गंभीर नाहीत। तर आपण सर्वांना विनंती आहे, महापालिकेने काहीतरी नियम केलाय म्हणून तो नियमाचं विनाकारण पालन करून आपली NOC घेण्याकरता हा नियम नाही। तर पाण्याचा सोर्स लक्षात घ्या। तुम्ही पावसाचं पाणी जे छतावरती पडतं, टेरेसवर पडतं, ते पाणी तुम्ही एकत्र करून तुमच्या असलेल्या बोरवेल पैसे आणून त्या ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंग करणं काळाची गरज आहे। त्यामुळे तुमच्या त्या ठिकाणच्या बोरिंगचं पाणी काही काळ अजून वाढू शकतं। जे तुम्हाला 2-3 महिने टँकर घ्यावे लागतात त्यातला एक महिना जरी टँकरचा खर्च वाचला तरी ते खूप चांगलं आहे। त्यामुळं पावसाचं पडणारं फुकटचं पाणी आपण साठवून रेन वॉटर हार्वेस्टिंगवरती भर दिला गेला पाहिजे। दुसरं मला या ठिकाणी असं वाटतं की अनेक गावामध्ये जे महापालिकेला जोडून असलेली जी नवीन गावं आहेत, जी 32 गावं आहेत किंवा इतर कोणती गावं असतील जी महापालिकेला लागून आहेत, अशा गावामध्ये जुने काही सोर्सेस आहेत, त्यामध्ये काही तलाव आहेत, काही बंधारे आहेत, काही विहिरी आहेत। या सर्वाचं पुनर्वापर व्हायला हवा। यांचं पुनर्वापर करण्यासाठी लागणारी यंत्रणा आहे, गाळ काढणे असेल किंवा त्याचे बांधकाम असेल, ही सर्व यंत्रणा राबवून हे पाण्याचे नवीन नवीन सोर्सेस आपल्याला उपलब्ध करावे लागतील व त्या गावातलं पाणी जर त्याच गावात उपलब्ध झालं
त्याच्यावर प्रक्रिया करून ते जर वापरता आलं तर अशा प्रकारचे आपले स्थानिक सोर्सेस आपल्याला आता शोधावे लागतील व त्या माध्यमातून आपली पाण्याची गरज भागवावी लागेल. हे सोर्सेस फार काळ टिकणारे नाहीत, पण कमीत कमी 1-2 महिने जरी या सोर्सेसने आपल्याला सहकार्य केलं तर जो एप्रिल, मे आणि जूनपर्यंतचा जो पावसाळा काळाचा जो संघर्ष असतो तो 1-2 महिन्यांचा जो विषय आहे तो त्या माध्यमातून कमी होऊ शकतो. त्यामुळे या बाबतीत देखील आपल्या शेजारचे असलेले पाण्याचे सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस आपल्याला शोधता येत आहेत का आणि ते पुनर्जीवित करता येत आहेत का, अशा प्रकारे हे तलाव असतील किंवा पाझर तलाव असतील यांना पुनर्जीवित कसं करता येईल यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत व त्या बाबतीमध्ये शासनाने, महापालिकेने लक्ष घालून असे सोर्सेस कसे तयार होतील या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे व त्यांना लागणं सगळं सहकार्य आर्थिक स्वरूपाचं असेल किंवा तांत्रिक स्वरूपाचं असेल ते सगळं सहकार्य पुरवलं पाहिजे व असे सोर्सेस निर्माण करून त्या भागातली गरज कशी भागेल यासाठी देखील आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती असते. आपल्याकडे इतका निष्काळजीपणा पाण्याच्या बाबतीत वाढलेला आहे की आपल्या हातून सहजपणे पाणी कसं वाया जातं याचं कुणालाही गांभीर्य अजिबात नाही. अगदी तुम्ही एक थेंब जरी पाण्याचा थेंब वाचवला, रोज टिपकणाऱ्या एक थेंबामधनं वर्षाला साधारण 11,000 लिटर पाणी वाया जातं. एक थेंब जर पडला तर वर्षभरामध्ये 11,000 लिटर पाणी वाया जातं. मग तुम्ही विचार करा, अशी किती सरकारी कार्यालय असतील, सार्वजनिक मुतारे असतील किंवा सार्वजनिक वेगवेगळे हॉटेल असतील किंवा आपल्या आसपासचे परिसर असेल, त्या ठिकाणी एक एक टिपटिप पडणाऱ्या पाण्याचा जर थेंब वाचवला तर आपण लाखो लिटर पाणी वाचू शकतो. परंतु आपण इतके निष्काळजीपणे वागतो की आपण त्याचा विचारही करत नाही. एवढंच नाही तर आपण जे फिल्टरचं पाणी पितो किंवा आपण प्युरिफायर लावले घरामध्ये, त्या प्युरिफायरचा 1 लिटर पाणी घेतलं तर त्याच्या आउटलेटमधनं 1 लिटर पाणी बाहेर पडतं. मग 1 लिटर पाण्याला 1 लिटर पाणी जर वाया जात असेल तर ते नेमकं पाणीच आपण रियूज करतोय का, ते पाणी नेमकं पुन्हा गटारामध्ये मिक्स होतंय आणि ते पाणी वाहून जातंय. त्यामुळे या पाण्याचा पुन्हा रियूज काय करता येईल का याचा देखील तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. अगदी पाहुणे जरी आले तर पाहुण्यांना पूर्ण ग्लास भरून देण्यापेक्षा पाहुणा आला तर एक ग्लास पाण्यातला एकच घोट पितो असतो, बाकी पाणी फेकून द्यावं लागतं. त्याच्याऐवजी पूर्वी आपल्याकडे एक पद्धत होती, तांब्या घ्यायच्या आणि तांब्यावरती ते फुलपात्र ठेवून ते पाणी दिलं जायचं. पाहुण्याला जेवढं पाणी लागतं तो फुलपात्रात घेऊन तो पाणी प्यायचा. आता ग्लास निघाले काचेचे, फुल ग्लास भरून देतो आपण. पाहुणा एकच ग्लास मधलं थोडंसं पाणी पितो, बाकी फेकून द्यावं लागतं. देताना अर्धा ग्लास पाणी देऊ शकलो. अगदी या छोट्या छोट्या गोष्टीमधनं सुद्धा आपण लाखो लिटर पाण्याची बचत करू शकतो, परंतु आपण या बाबतीमध्ये अजिबात गंभीर नाही. आजही संपूर्ण आसपासच्या गावामध्ये, पुणे शहरामध्ये टँकरचा सुळसुळाट आहे. आपल्याला टँकरमुक्त गाव आपलं परिसर करायचा असेल तर आम्हाला ह्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. अनेक ठिकाणी टँकर आहेत, अनेक ठिकाणी आजही बाटली बंद पाण्याचा सुळसुळाट वाढलाय. बाटली बंद पाण्याचा व्यवसाय खूप तेजीमध्ये आहे. अनेक ठिकाणी कॉईन टाकून त्या ठिकाणी पाणी घेतलं जातं. हे सगळं आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे. हे अपयश आपल्याला झुडकावून जावं लागेल. आणि ज्या ठिकाणी हे अशा प्रकारचं पाणी आहे त्या पाण्यासाठी आपल्याला नवीन पाण्याची निर्मिती व बचत करावी लागेल. यासाठी आपण सर्वच एक नागरिक म्हणून आपण गंभीर आहोत का? प्रत्येक वेळेस आपण शासनाकडे काही मागण्या करतो, परंतु नागरिक म्हणून आपण देखील किती गंभीर आहोत या बाबतीमध्ये, याचा देखील सर्वांनी चिंतन आणि विचार करण्याची खूप गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाण्याचं मोठं आव्हान असणार आहे. आज रोजी पाण्याच्या परिस्थिती या संपूर्ण 34 गावांमध्ये असेल किंवा पुणे शहरामध्ये असेल गंभीरपणे चाललेली आहे. ज्यावेळेस एप्रिल मेचा महिना येतो त्या काळात अजून परिस्थिती बिकट व्हायला सुरुवात होते आणि जिकडे तिकडे पाण्याचा प्रॉब्लेम सुरू होतो. त्यामुळे हे प्रॉब्लेम येऊ नयेत यासाठी जर आपण वेळेस एक टाका घातला तर पुढचे आपल्याला 9 टाके घालावे लागत नसतात. यासाठी आपण सगळ्यांनीच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आपण सर्वांनी गांभीर्याने घेतलं तर पाण्याची बचत होऊ शकते. पाण्याचा योग्य वापर करून आपण पाणी वाचू शकतो. एवढंच नाही, ते नवीन नवीन सोर्स शोधून आपण पाण्याची निर्मिती करू शकतो. या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करणार आहे, शासनानं नवीन सोर्स शोधावेत. असे सोर्स शोधून त्याला तांत्रिक आणि आर्थिक पुरवठा करून त्या ठिकाणी हे सोर्स लोकांच्या उपयोगामध्ये आणावेत. त्यानंतर स्वतः नागरिकांनी मात्र या बाबतीमध्ये पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी काळजी घेऊन आपण सर्वांनी त्याच्यामध्ये काम करूयात. या पूर्ण आपल्या भागामध्ये जवळजवळ पुण्यामध्ये अंदाजे 58 ते 60 लाखापर्यंत लोकसंख्या पुण्याची पोहोचलेली आहे. एका माणसाला जरी दिवसाला 2-3 लिटर पाणी पकडलं पिण्यासाठी तरी ते लाखो लिटर पाणी आम्हाला रोज लागणार आहे. मग हे पाणी आम्ही नेमकं कुठून उपलब्ध करत आहोत, कशा प्रकारे उपलब्ध करत आहोत आणि त्याची आपण कशी काळजी घेत आहोत या सगळ्याचा गांभीर्याने विचार करायची गरज आहे. आणि तो विचार आपण पुढच्या काळात करावा, अन्यथा काळ तुम्हाला माफ करणार नाही. यासाठी वृक्ष संवर्धन, वृक्षरोपण व पाण्याची बचत व पाण्याची निर्मिती ही आपण करूयात. वेगवेगळ्या संस्था, संघटना, ट्रस्ट असतील यांनी या बाबतीमध्ये अवेअरनेस घेऊन
नवीन स्रोत शोधावे व शासनाने त्याला मदत करावी व नागरिकांनी पाण्याची जपणूक करून काळजी घ्यावी, पाण्याचा अपव्यय होऊन देऊ नये, अशा प्रकारचे आव्हान या निमित्ताने करतो. हा व्हिडिओ अगदीच नवीन आहे पण अतिशय महत्त्वाचा आहे. या निमित्ताने आपण सर्वजण गांभीर्याने घ्याल, चिंतन कराल व पाण्याचे महत्त्व ओळखाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.